जितकं दिसतं खरंच तेवढं बायकांचं आयुष्य सोपं असतं का? म्हणजे वाटतं लोकांना, की काय घरातच तर राहते, काय एवढे कामं असतात. मला पण बऱ्यापैकी अशा कमेंट येतात बरं का. तसं मी स्वतःला नशीबवान समजते, की माझ्या आसपासची लोकं मला हे बोलून दाखवत नाही. मग आता हे कमेंटवर कितीच लक्ष द्यायचं म्हणून मी सोडून देत असते. पण अशा कितीतरी बायका आहेत, ज्या जॉइंट फॅमिलीमध्ये राहतात. दिवसभर राबून सुद्धा त्यांच्या कामांना महत्त्व नसतं. चला असं मी हे 2 शब्द फक्त यासाठी बोलली, की ऐकून आपल्याला जरा बरं वाटावं, की आपल्यासारखेही लोकं आहेत, जे अशा परिस्थितीत देखील आनंदाने जगून घेतात. सकाळपासून नळाला पाणी नव्हतं, वाट बघत बसण्यापेक्षा मी घरातली काही लपलेली कामं आवरून घेतली आणि जसं पाणी आलं ना, लगेच अंघोळ देखील करून घेतली. सध्या मी स्किन केअर अजिबात स्किप करत नाही. मग ते नॉर्मल मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं का असेना. कारण हा छोटा बदल आपल्याला बराच कॉन्फिडन्स देऊन जातो. चिया सीडमध्ये ओमेगा 3 असतं. मग ते तुम्ही सकाळी घ्या किंवा माझ्यासारखं जेवण झाल्यावर 1 तासानंतर. आणि ओमेगा 3 आपल्या शरीरासाठी किती फायद्याचं आहे हे तुम्ही गुगल करून घ्या. तसं मी डेली घेत नाही, जशी आठवण असली तसं घेऊन घेते. आज मला थ्रेडिंग करून घ्यायची होती आणि पियाला मात्र बघायचं होतं, की मी थ्रेडिंग करते कशी म्हणून. उन्हाळा सुरू झाला नाही, की लाईट आणि पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यांकडे सुरू होऊन जातो. सकाळी पाणी गेलं होतं, आता पण पाणी गेलंय. म्हटलं चला या सिच्युएशनचा फायदा घेत एक पेंडिंग काम कंप्लीट करून घेऊया. खोबरं कापून त्याला छान भाजून घेतलं आणि त्याची पावडर बनवून घेतली. म्हणजे आयत्या वेळेला प्रत्येक वेळी भाजण्याचं आणि पावडर करायची गरज पडत नाही. आणि येस, फायनली पाणी आलंय, तर मी माझे हे भांडे आवरून घेते आणि माझा व्हिडिओ इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.